नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ए प्लस गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्व मित्रांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे. बघा, आपण आजच्या तासिकेमध्ये सर्वनाम हा आपण शेवटचा पार्ट अभ्यासणार आहोत. कालच्या भागामध्ये आपण सर्वनाम या टॉपिकला सुरुवात केलेली होती. मी तुम्हाला कालच्या भागामध्ये जे काही आपण सर्वनामाच्या बाबतीमध्ये माहिती घेतली तर ते मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सुरुवातीला समजून सांगेल, जेणेकरून आपल्याला रिदम लागेल व्यवस्थित टॉपिकमध्ये. आणि आज आपण काय करू की सर्वनाम हे जे काही शब्दाची दुसरी जात आहे तर तिला पूर्ण करू, आणि जर झालंच तर आपण शब्दाची तिसरी जात विशेषण याबद्दल थोडी माहिती सुद्धा बघू, जेणेकरून आपल्याला विशेषण उद्या व्यवस्थित पद्धतीने समजेल. बघा, नेमकं मी तुम्हाला काल बोलत असताना असं बोललो होतो की सर्वनाम हे जे काही आहे तर या सर्वनामाचा वापर कशासाठी केला जातो, सर्वनामाचं वैशिष्ट्य काय आहे, गुणधर्म काय आहे, प्रकार किती आहे, एकूण भाषेत सर्वनाम किती आहे, कशानुसार कसे बदलतात, हे सर्वच्या सर्व आपण कालच्या तासिकेमध्ये बघितलेलं होतं. 2 मिनिटांमध्ये रिव्हिजन करू. बघा, सर्वनामाला प्रतिनाम म्हणतात. त्याचं कारण असं आहे कारण सर्वनाम हे प्रत्येक प्रकारच्या नामासाठी आपण वाक्यामध्ये वापरू शकतो. सर्वनाम म्हणजे काय तर नामाची पुनरावृत्ती म्हणजे ज्यांच्यामध्ये बदल होत नाही. कोणते आहे? कोण, काय, आपण, स्वतः. बरोबर आहे? कोण, काय, आपण, स्वतः. दोन मिनिटं, थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम आला. तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का? एकदा मला सांगता का? तुम्हाला सर्व व्यवस्थित दिसतंय का? एकदा मला सांगता. माय गॉड. जरा 2च मिनिटं थांबा. थोडं नेटवर्क कनेक्शनचा प्रॉब्लेम झालाय. येस, येस, ऑल क्लिअर आहे. आता बघा, तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येत आहे का? एकदा मला सांगता. जे कोणी विद्यार्थी बघत असेल लेक्चर त्यांना माझा आवाज आणि तुम्हाला चित्र हे व्यवस्थित दिसतंय का? मला एकदा कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे आपल्याला इथून कंटिन्यू करता येईल. बघा, थोडं पटकन सांगा मला, माझा आवाज आणि तुम्हाला चित्र व्यवस्थित दिसतंय का? थोडं नेटवर्कचा इश्यू झाला होता. तर सर्वनाम म्हणजे काय तर नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचं महत्वाचं कार्य आहे. बरोबर आहे? एकूण 9 सर्वनाम आहे. या 9 सर्वनामापैकी 3 सर्वनाम लिंगानुसार बदलतात, तो हा जो. 5 सर्वनाम वचनानुसार बदलतात, मी, तू, तो, हा जो. आणि 4 सर्वनाम हे दोनही वचनामध्ये सारखी असतात. याचा अर्थ त्यांच्यात कोणत्याही पद्धतीचा बदल होत नाही, म्हणजे त्याला आपण अविकारी सर्वनाम म्हणू शकतो. कोण, काय, आपण, स्वतः. आता मी तुम्हाला असं बोललो होतो, आपल्याकडे हे जे काही 9 सर्वनाम आहे तर या 9 सर्वनामाची विभागणी म्हणजे सर्वनाम हे 6 प्रकारामध्ये विभागलेले आहे. म्हणून सर्वनामाचे एकूण प्रकार किती पडतात तर सर्वनामाचे एकूण प्रकार 6. त्यापैकी आपण सुरुवातीला बघितला होता पुरुषवाचक सर्वनाम, त्यानंतर बघितलं होतं आपण आत्मवाचक सर्वनाम. त्या आधी आपण काय बघितलेलं होतं, हे जे काही सर्वनामाचे वैशिष्ट्ये आहे तर ते अभ्यासलेले होते. जसं सर्वनामाला स्वतःचा स्वतंत्र अर्थ नसतो, ते ज्या नामासाठी वाक्यात वापरलं त्या नामाचा अर्थ त्या सर्वनामाला प्राप्त होत असतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला असं बोललो होतो का मराठी व्याकरणामध्ये 9 सर्वनाम असताना कोणते
सर्वनाम हे अलिंगी आहे आणि कोणते सर्वनाम हे सलिंग आहे. म्हणजे कोणत्या सर्वनामाचं लिंग निश्चित सांगतो त्याला आपण सलिंग सर्वनाम, आणि ज्या सर्वनामाचे लिंग निश्चित सांगू शकत नाही असे सर्वनाम हे अलिंग आहे. तर आता आपल्याकडे जे काही टोटल 9 सर्वनाम होते, मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः, हे आपल्याकडे एकंदरीत किती 9 सर्वनाम होते. तर या 9 सर्वनामाचे जे काही प्रकार आहे तर 6 प्रकार पडले जातात. बघा एकूण सर्वनाम 9 आहे परंतु ते 6 प्रकारात विभागतात. पहिला प्रकार आपण त्यादिवसच्या तासिकेमध्ये बघितला पुरुषवाचक सर्वनाम, आणि त्याच्यानंतर दुसरा बघितला तो म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. आज बघणार आहोत आपण सर्वात महत्वाचं ते म्हणजे दर्शक सर्वनाम. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे संबंधी सर्वनाम, आणि त्याच्यानंतर आहे 5वा प्रकार तो म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम, आणि एक शेवटचा बघणार आहोत 6वा प्रकार ज्याचं नाव आहे सामान्य किंवा त्याला दुसरं नाव आहे अनिश्चित सर्वनाम. तर हे 9 सर्वनाम या 6 प्रकारामध्ये विभागलेले आहे. त्यापैकी आपण कालच्या तासिकेत पुरुषवाचक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम यांचा अभ्यास केला. 2 मिनिटांमध्ये ते सुद्धा रिव्हिजन करून देतो. बघा पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे नेमकं काय असते, तर बोलणारा किंवा लिहिणारा ज्याच्याबद्दल बोलतोय किंवा लिहितोय त्याला व्याकरणामध्ये पुरुष म्हणतात. बरोबर आहे. आणि त्या व्यक्तीसाठी बोलत असताना किंवा लिहित असताना जे सर्वनामे वापरतो त्याला पुरुषवाचक सर्वनाम असं म्हटलं जातं. अशी आपण व्याख्या या पुरुषवाचक सर्वनामाच्या बाबतीमध्ये बघितलेली होती. आता हे जे पुरुषवाचक सर्वनाम आहे तर याचे एकंदरीत 3 प्रकार पडले जातात. या पुरुषवाचक सर्वनामाचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, याचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, आणि याचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय, तर बोलणारा किंवा लिहिणारा स्वतःबद्दल बोलत असताना किंवा लिहित असताना जी सर्वनामे वापरतो त्याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. या प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये कोणते सर्वनाम येतात, मी, मीचं अनेक वचन काय, आम्ही. बरोबर आहे. त्याचबरोबर बघा आपण आणि स्वतः हे 2 सर्वनाम आपल्या या प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतात. त्याच्यानंतर आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, बोलणारा किंवा लिहिणारा समोरच्या बद्दल जी सर्वनामे वापरत असतो उपस्थित पैकी त्याच्याबद्दल जी सर्वनामे वापरतो त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. याच्यामध्ये कोणते सर्वनाम येतात, तू. बरोबर आहे. तूचं अनेक वचन काय होणार आहे, तुम्ही. आणि याच्यात सुद्धा आपण आणि स्वतः हे सर्वनाम इथे येत असतात. त्याच्यानंतर आहे तिसरा सर्वनामाचा प्रकार पुरुषवाचकाचा तो म्हणजे तृतीय पुरुषवाचक. आता जो कोणी व्यक्ती इथं हजर नाही आहे का नाही, बोलणारा किंवा लिहिणारा तिसऱ्या व्यक्तीबद्दलच बोलतो आहे, तर अशा व्यक्तीबद्दल जी सर्वनामे वाक्यामध्ये वापरतोय तर त्याला म्हणायचं आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. याच्यामध्ये बघा तो आहे का नाही, ती, ते, त्या यासारखे सर्वनाम, आणि याच्यामध्ये सुद्धा आपण आणि स्वतः हे सर्वनाम येतात. एवढं आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर आपण गेलो होतो आत्मवाचक सर्वनामाकडे. आत्मवाचक सर्वनामाला दुसरं नाव आहे निजवाचक सर्वनाम. बरोबर आहे. कोणतं, निजवाचक सर्वनाम. आणि या आत्मवाचक सर्वनामाचं मी तुम्हाला वैशिष्ट्य असं सांगितलं होतं की आत्मवाचक सर्वनाम कधी होते, तर एखाद्या नामाचा किंवा सर्वनामाचा पुन्हा उल्लेख करायचा असेल किंवा जर त्याचा आघात करायचा असेल, एखाद्या नामाचा किंवा सर्वनामाचा पुन्हा उल्लेख करायचा असेल, किंवा एखादी सर्वनाम जर स्वतःच्या म्हणजे स्वतःसाठी वापरलं गेलेलं असेल, किंवा एखाद्या आपण आणि स्वतः या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होत असेल तर अशा वेळेस त्याला आत्मवाचक सर्वनाम असं म्हटलं जातं. बरोबर आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला असं बोललो होतो जे निज आहे का नाही, हे निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे. याच पद्धतीनं आपण, स्वतः हे सुद्धा काय आहे, हे सुद्धा आत्मवाचक सर्वनामामध्ये येत असतात. आता जे काही माणसाला किंवा एखादी प्राणी या जातीला उद्देशून एखादी म्हणी यासारख्यामध्ये जर आपण स्वतः यासारखे शब्द आले तर ते सुद्धा काय असतात, आत्मवाचक सर्वनामाचं कार्य करतात. जसं मी तुम्हाला बोललो होतो की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. बरोबर आहे. तर हे एक व्यक्तीला उद्देशून म्हटलेली म्हण आहे म्हणून ते कसे आहे, आत्मवाचक आहे. तर एवढं आपण कालच्या भागामध्ये बघितलेलं होतं. आज आपण काय करू, सर्वनामाचे जे पुढचे प्रकार आहे ज्यामध्ये दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम आणि अनिश्चित सर्वनाम, तर हे आपण आजच्या तासिकेमध्ये एकदम क्लिअर कट व्यवस्थित पद्धतीने शिकून घेऊ. पहा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजलं असेल. आता सर्वनामाचा पुढचा प्रकार आहे ज्याचं नाव आहे दर्शक सर्वनाम. आता दर्शक सर्वनाम म्हणजे नेमकं काय बघा. दर्शक म्हणजे तुम्हाला समजते ना, दर्शकचा अर्थ होतो दर्शविणे, किंवा दर्शक या शब्दाचा अर्थ होतो व्याकरणामध्ये किंवा भाषेमध्ये दाखविणे. दर्शक मध्ये काय, दाखविणे किंवा दर्शविणे. बरोबर. आता मराठी भाषेमध्ये असे काही सर्वनाम आहे की ज्या सर्वनामाचा वापर आपण एखादी वस्तू किंवा प्राणी दर्शवण्यासाठी करत असतो.
मग आता एखादी वस्तू किंवा प्राणी जर एखादी जवळ आहे की दूर आहे तर त्याच्यावरून ते वेगवेगळ्या पद्धतीचे सर्वनाम पडतात. आता एखादी वस्तू जर एखादी जवळ असेल तर जवळची वस्तू दर्शवण्यासाठी वेगळे सर्वनाम मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहेत आणि एखादी दूरची वस्तू असेल तर ते दर्शवण्यासाठी मराठी भाषेमध्ये दुसरे सर्वनाम आहे. तर आपण पहिले दर्शक सर्वनामाची व्याख्या बघूया आणि त्यानंतर नेमकं कोणते सर्वनाम हे जवळची वस्तू दर्शवते आणि कोणते सर्वनाम हे दूरची वस्तू दर्शवते बघणार आहोत. बघा, तर जवळची किंवा दूरची वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी जे सर्वनाम वाक्यामध्ये वापरले जातात त्यांना दर्शक सर्वनाम असं म्हटलं जातं. तर आता दर्शक सर्वनाम कोणते आहे तर बघा, हा ही हे या आणि तो ती ते त्या हे सर्वच्या सर्व दर्शक सर्वनाम आहे. लक्षात आलं, हे सर्वच्या सर्व काय आहे दर्शक सर्वनाम आहे. आता हे जे काही हा ही हे या हे जे काही सर्वनाम आहे तर हे सर्वनाम जवळची वस्तू किंवा जवळची व्यक्ती दर्शवत असते. जसं बघा, आता हा पेन माझ्या जवळ आहे म्हणून मी तो पेन आहे असं म्हणू शकत नाही. याला दर्शवण्यासाठी मला असंच म्हणावं लागेल, हा पेन आहे, बरोबर आहे. ही बॉटल आहे, बरोबर आहे. अशा पद्धतीनं ह्या बाया आहेत असं म्हणावं लागेल, बरोबर आहे की नाही. तर जेव्हा एखादी जवळची वस्तू दर्शवायची असेल तर तेव्हा मला हा ही हे या सर्वनामाचा वापर करावा लागतो. आणि एखादी दूरची वस्तू जर तुम्हाला दर्शवायची असेल तर अशा वेळेस तो ती ते त्या या सर्वनामाचा वापर करावा लागतो. तो मुलगा क्रिकेट खेळत आहे, माझ्या जवळ नाही पण मी त्याला दूर आहे म्हणून मी असं म्हणू शकत नाही हा मुलगा क्रिकेट खेळतोय. नाही, तुम्हाला दर्शवायचा आहे कारण तो दूर आहे म्हणून मला असंच म्हणावं लागेल तो मुलगा क्रिकेट खेळतोय. म्हणजे जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी जे सर्वनाम आपण भाषेमध्ये वापरत असतो त्या सर्वनामांनाच आपण दर्शक सर्वनाम असं म्हणत असतो. आता हे हा ही हे या हे सर्वनाम दर्शक सर्व म्हणजे हे जवळची वस्तू दर्शवण्यासाठी करतात त्याचा उपयोग आणि तो ती ते त्या या सर्वनामाचा उपयोग आपण काय करत असतो दूरची वस्तू किंवा दूरची व्यक्ती दर्शवण्यासाठी करत असतो. बरोबर. आता बघा सर्वात महत्वाचं, आता कधी कधी पेपरमध्ये काय असते दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण याच्यामध्ये तुम्हाला सहसंबंध ओळखायला लावतो. पण मी दर्शक सर्वनाम याबद्दलच इथं बोलणार आहे, दर्शक विशेषणाच्या बाबतीमध्ये काहीही बोलणार नाही. तुम्ही म्हणणार सर आम्हाला हे कन्फ्युजन होते, दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण कधी असते. तर मी दर्शक विशेषण हा एक आपल्या सार्वनामिक विशेषणाचा प्रकार असल्याने मी दर्शक विशेषण मी तुम्हाला विशेषण या शब्दाच्या जातीमध्ये व्यवस्थित पद्धतीने समजून सांगतो. त्याचं कारण असं आहे की जर तुम्हाला हे दर्शक सर्वनाम व्यवस्थित पद्धतीने समजलं ना आणि त्यानंतर मी जेव्हा विशेषण शिकविल आणि त्या विशेषणामध्ये जेव्हा मी दर्शक विशेषण हा तुम्हाला भाग शिकवेल तेव्हा सायमल्टेनियसली दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण म्हणजे दोघांचीही तुलना नेमकं कशी करूयात आणि त्याच्यावरून आपलं कन्फ्युजन कशा पद्धतीनं दूर होईल तर ते मी तुम्हाला शिकवतो ते विशेषणामध्ये. फक्त इथं दर्शक सर्वनामाच्याच बाबतीमध्ये आपण चर्चा करू, दर्शक विशेषणाच्या बाबतीमध्ये सध्यापुरती चर्चा थांबूयात. बघा, तर तुम्हाला समजलं जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर होतो त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात. जवळची वस्तू दर्शवण्यासाठी हा ही हे ह्या हे सर्वनामे वापरतात, तर दूरची वस्तू किंवा प्राणी दर्शवण्यासाठी तो ती ते त्या हे सर्वनाम आपण भाषेमध्ये वापरतो. आता एक पुन्हा पॉइंट लक्षात ठेवायचं बघा, कोणता की नामाच्या नंतर जर हा ही हे ह्या हे सर्वनाम आले. समजलं मी काय बोलतोय, नाम म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. मी शब्दाची पहिली जात शिकवली तेव्हा नाम हे व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितलेलं होतं. बघा, नामाच्या नंतर मग कोणतंही नाम असेल, एखादी सामान्य नाम, विशेष नाम किंवा भावाचक नाम, इवर कोणतंही नाम, नामाच्या नंतर जर हा ही हे ह्या हे जर सर्वनाम आले, कधी नामाच्या नंतर बोलतोय, नामाच्या नंतर जर हा ही हे ह्या हे सर्वनाम जर आले तर ते सुद्धा दर्शक सर्वनामच असतात. काय असतात ते सुद्धा दर्शक सर्वनामच असतात. मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, तुम्ही असं म्हणता ना गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे. बघा, गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे असं तुम्ही म्हणत असता की नाही. मग आता तुम्ही असं म्हणत असताना हे वाक्य दर्शक विशेषणाचं का बरं नाही म्हटलं, दर्शक सर्वनामाचंच का म्हटलं. त्याचं कारण असं आहे कारण आपण दर्शक सर्वनामामध्ये एक नियम शिकत आहोत दर्शक सर्वनामाच्या बाबतीमध्ये की नामाच्या नंतर जर एखादी हा ही हे या सर्वनाम आले तर ते सुद्धा दर्शक सर्वनाम असते. गंगा ही महाराष्ट्र म्हणजे हिंदूची पवित्र नदी आहे. गंगा या नामाच्या नंतर हा ही हे या यापैकी कोणत्याही सर्वनामाचा वापर झाला तर ते दर्शक सर्वनाम असतात. हे व्यवस्थित इथं लक्षात ठेवा, हाय का नाही. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. शिवाजी महाराजच्या नंतर
हे हा शब्द वापरलेला आहे. सह्याद्री हा महाराष्ट्राचा पर्वत आहे. बघा, सह्याद्री नामाच्या नंतर मी हे सर्वनाम वापरलं म्हणून हे सुद्धा दर्शक सर्वनाम आहे. बरोबर आहे की नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मी सचिन हा भारताचा खेळाडू आहे, म्हणजे सचिन या नामानंतर हा काय वापरलेला आहे, सर्वनाम. म्हणजे एखाद्या नामाच्या नंतर जर तुम्ही हा, ही, हे, ह्या या 4 सर्वनामाच्या पैकी कोणतंही सर्वनाम वापरलं तर त्याला डोळे झाकून आपण दर्शक सर्वनामच म्हटलं गेलं पाहिजे. तर हे दर्शक सर्वनामाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, कारण जर हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला पुढे जाऊन दर्शक विशेषण याच्यातला फरक हा व्यवस्थित पद्धतीनं काय होणार आहे, समजून येणार आहे. लक्षात राहील तुम्हाला. तर इथं बघा काही दर्शक सर्वनामाचे उदाहरण दाखवलेले आहे. जसं बघा, तो पक्षी आहे. आता इथं बघा पक्षाला दर्शवलेलं आहे. बरोबर आहे, तो पक्षी आहे. पुढे ती शाळा आहे, दर्शवलंय म्हणून तिला आपण दर्शक सर्वनाम म्हणू. ते झाड आहे, ते दर्शवलं आहे म्हणून त्याला आपण काय म्हणूया, तर दर्शक सर्वनाम. बघा, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई या नामाच्या नंतर बघा हा, ही, हे या सर्वनामाचा वापर होत असेल तर ते सुद्धा दर्शक सर्वनामच असतात. म्हणून खालचं हे सुद्धा वाक्य काय आहे, दर्शक सर्वनामाचंच आहे. हे सर्व तोती त्या दूरची वस्तू दाखवते. इथं बघा हा पेन आहे, म्हणजे इथं हा जो आहे हे जवळची वस्तू दाखवण्यासाठी आलेला आहे म्हणून ते सुद्धा एक दर्शक सर्वनामच आहे. ही इमारत आहे, हे सुद्धा दर्शक सर्वनामच आहे. हे पुस्तक आहे, हे सुद्धा दर्शक सर्वनामच आहे. म्हणजे नामाच्या नंतर हाही, हे आलं किंवा एखादी वस्तू किंवा प्राणी दर्शवण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग होतो त्याला दर्शक सर्वनाम म्हणायचं. इथं हे दर्शक सर्वनामाच्या बाबतीमध्ये व्यवस्थित पद्धतीची कन्सेप्ट लक्षात घेणे गरजेचं आहे. आता एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा, मी काय सांगतो, आता मी जे बोलतोय ना तर हे व्यवस्थित पद्धतीने तुमच्या लक्षात राहत असेल तर तुम्हाला अजून पुढे जेव्हा तुम्ही मिश्र वाक्य शिकणार आहे तर ते तिथं तुम्हाला कामी येणार. कसं बघा, मी तुम्हाला सांगतो. बघा, जर दर्शक सर्वनाम, बघा जर दर्शक सर्वनाम, पण दर्शक सर्वनाम कोणते, बघा दर्शक सर्वनाम कोणते, हा, ही, हे, ह्या. बघा मी हेच बोलतोय, तो, ती, ते, त्या म्हणत नाही. जर दर्शक सर्वनाम हा, ही, हे किंवा हा, ही, हे, या यांनी जर 2 वाक्य जोडले, यांनी जर 2 वाक्य जोडले, दर्शक सर्वनाम हा, ही, हे यांनी जर 2 वाक्य जोडले तर ते वाक्य मिश्र वाक्य असते. ते कोणतं वाक्य असते, मिश्र वाक्य. आपण सर्वनाम शिकत आहोत पण त्याचा जो काही सहसंबंध आहे, जे रिलेशन आहे तर ते मिश्र वाक्यामध्ये गेलं. म्हणजे बघा, तुम्हाला सांगत असताना मी एवढं सांगू शकतो की मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना तुमचा एक टॉपिक दुसऱ्या टॉपिकशी निगडीत असतो. म्हणून तुम्हाला हे जर बरोबर माहिती असेल तर तुम्हाला तिकडे मिश्र वाक्य व्यवस्थित येईल. त्यांनी काय म्हटलं माहितीये का, जर दर्शक सर्वनाम, पण कोणते, हा, ही, हे, या, दर्शक सर्वनाम हा, ही, हे, या यांनी जर 2 वाक्य जोडले तर ते कोणतं वाक्य असते, मिश्र वाक्य असते. मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, मी जर म्हटलं तुम्हाला, तुम्ही टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले, बघा तुम्ही टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले, ही वार्ता खरी आहे. उत्तीर्ण झाले ही वार्ता खरी आहे. मग आता इथं बघा मी काय केलं, इथं बघा पहिलं वाक्य असं आहे, तुम्ही टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले, हे पहिलं. आणि दुसरं वाक्य आहे वार्ता खरी. आणि इथं हे दोनही वाक्य कशाने जोडलं, ही या दर्शक सर्वनामाने जोडलं. आवश्यक नाही का 2 वाक्य किंवा 2 शब्द हे फक्त आणि फक्त उभ्या नवी अव्यय जोडते. आवश्यक नाही. 2 वाक्य सर्वनाम सुद्धा जोडू शकते, 2 वाक्य विशेषण सुद्धा जोडू शकते, 2 वाक्य क्रिया विशेषण सुद्धा जोडू शकते. आवश्यक नाही की 2 वाक्य हे उभ्या नवीच अव्यय जोडत असते. नाही, हे तुमचा गैरसमज आहे. 2 वाक्य जोडण्याचं काम उभ्या नवी अव्यय हेच करते असं नाही. विशेषण करू शकते, सर्वनाम करू शकते, क्रिया विशेषण सुद्धा करू शकते. जसं बघा इथं, तुम्ही टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले, ही वार्ता खरी आहे. इथं पहिलं वाक्य तुम्ही टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले, हे. दुसरं वाक्य आहे वार्ता खरी आहे. आणि हे दोनही वाक्य बघा ही या सर्वनामाने जोडलं. म्हणून या वाक्याला कोणतं वाक्य म्हणायचं, या वाक्याला म्हणायचं मिश्र वाक्य. याला कोणाचं काय, कोणतं वाक्य म्हणायचं, मिश्र. याला केवळ वाक्य म्हणायचं नाही. लक्षात आलं की नाही. आपण आलात हे बरे झाले, मग आपण आलात हे पहिलं वाक्य, हे बरे झाले हे दुसरं वाक्य. मग आपण आलात हे बरे झाले, इथं दोनही वाक्य हे नी जोडले म्हणून हे वाक्य मिश्र असणार आहे. लक्षात राहील एवढं तात्पुरतं लक्षात ठेवा. समोर आपण खूप सारं मराठी व्याकरणामधलं आपण काय करूया, एकदम डिटेल्स पद्धतीने भाग शिकणार आहोत. तर हे होतं सर्वात महत्वाचं आपल्या दर्शक सर्वनामाच्या बाबतीमध्ये. आता तुम्हाला जर विचारलं की याच्यातलं
गौण वाक्य कोणतं आहे आणि प्रधान कोणतं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हाही हेनी जोडलेलं जे पहिलं वाक्य असते, हाही हेनी जोडलेलं जे पहिलं वाक्य असते तर ते गौण वाक्य असते. कोणतं? गौण. म्हणजे तुम्ही टीटी परीक्षा उत्तीर्ण झाले हे गौण वाक्य आहे आणि त्याच्यानंतरचं हे प्रधान वाक्य असते, नेहमीच असते, लक्षात राहील. आणि हे गौण वाक्याचा कोणता प्रकार आहे असं विचारलं ना, तर हे गौण वाक्याचा नाम गौण वाक्य प्रकार आहे. कोणता? नाम गौण वाक्य हा प्रकार आहे. एवढं लक्षात ठेवा, मी तुम्हाला समोर शिकवणार आहे. हे फक्त तात्पुरतं दर्शक सर्वनामाचं रिलेशन इथं दाखवायचं होतं, म्हणून मी तुम्हाला इथंच ते व्यवस्थित पद्धतीनं समजून सांगितलं. तर हा तिसरा प्रकार होता आपल्या सर्वनामाचा, तो म्हणजे दर्शक. आता आपण त्याच्या चौथ्या प्रकाराकडे जाऊ, त्याचं नाव असणार आहे संबंधी सर्वनाम. बघा मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं समजून सांगतो. सर्वनामाचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम हे असं पाहिजे, शुद्ध, सवर अनुस्वार, बवर सुद्धा अनुस्वार असतो, त्याला आपण संबंधी सर्वनाम असं म्हणत असतो. बघा संबंध म्हणजे नेमकं काय असते. आता तुम्ही दर्शक सर्वनाम व्यवस्थित पद्धतीने शिकलेले असाल तर तुम्हाला संबंधी सर्वनामाची व्याख्या लक्षात राहते. बघा, वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवणाऱ्या सर्वनामांना आपण संबंधी सर्वनाम म्हणावं. काय बोललो मी? वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी. बघा संबंधी सर्वनाम म्हणजे काय? वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवलेल्या सर्वनामांना आपण संबंधी सर्वनाम म्हणायचं. बघा व्याख्या वाचून घेऊ. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध असलेल्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असं म्हटलं जातं. हे सर्वनाम दोन वाक्यांना जोडण्याचे काम करत असते. जसं हाही हे या हे सर्वनाम काय करते? हे जवळची वस्तू किंवा प्राणी दाखवते, पण त्याचबरोबर दोन वाक्य सुद्धा जोडत असते आणि तयार होणारं मिश्र वाक्य असते, बरोबर. तसं हे संबंधी जे सर्वनाम आहे तर हे दोन वाक्यांना जोडण्याचं कार्य करत असते. पण पहिले एवढं बघू का मराठी भाषेत कोणते आपल्याकडे संबंधी सर्वनाम आहे. बघा हे बघा मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याकडे कोणते संबंधी सर्वनाम आहे तर बघा तुम्ही असं म्हणायचं जो जी जे ज्या. आता जो जी जे जे आलं ना तर त्यांच्या सोबत बघा जोडीने तो ती ते त्या हे 100% सर्वनाम असतील. जो आलं तर तो येईल, जी आली तर ती येईल, जे आलं तर ते येणार, ज्या आलं तर त्या येणार. हे 100% कन्फर्म असतं, बरोबर आहे. कधी कधी काय असते, कधी कधी हे संबंधी सर्वनाम जे आहे तर ते लुप्त करू शकतात. लुप्त म्हणजे समजते का? म्हणजे ते थोडे अदृश्य स्वरूपामध्ये असू शकतात. पण एवढं कन्फर्म आहे हे संबंधी सर्वनाम जोडीनच येत असते. मग आता तुम्हाला जर प्रश्न आला जो करेल तो भरेल हे कोणतं वाक्य असेल तर इथं जो आणि तो या सर्वनामाचा जेव्हा वापर झाला तर त्याला बिनधास्त आपण काय म्हटलं गेलं पाहिजे? संबंधी सर्वनाम म्हटलं गेलं पाहिजे. या जोडीनं कोणतेही येऊ, हाय का नाही. मग याच्यामध्ये असं येऊ शकते बघा, जर, हाय का नाही, जरी, याच्यामध्ये बघा जेव्हा, याच्यामध्ये पुन्हा बघा जसे असे येऊ शकते. मग आता बघा जर आलं ना तर इकडे तर येते आणि जरी आलं ना तर इकडे मग तरी येणार, जेव्हा आलं ना तर इकडे तेव्हा येणार आणि जसे आले ना तर इकडे तसे येणार. मग यांना सुद्धा संबंधी सर्वनामच म्हणतात. म्हणजे वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शविणाऱ्या सर्वनामांना आपण दर्शक सर्वनाम म्हणावं. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला कधी कधी प्रश्न कसा असतो, एक वाक्य दिला जाईल कसं बघा, जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला, किंवा एक साधं वाक्य येतो बघा, जो पडेल तो चढेल, जो पडेल तो चढेल. आता एक साधं वाक्य आहे, पण आता तुम्हाला काय विचारते प्रश्न माहितीये का? या वाक्यातील संबंधी सर्वनाम कोणतं? बघा तो आत्ताच बघितलं, तो ती ते त्या, हाही हे या हे दर्शक सर्वनाम आहे. कोणते आहे? दर्शक सर्वनाम. पण जेव्हा तुम्हाला मूळ संबंधी सर्वनाम विचारतं तेव्हा तुमचं उत्तर जे आहे तेव्हा तुमचं उत्तर या जो जी जे ज्याकडे असायला पाहिजे. म्हणजे मूळ सर्वनाम म्हणजे मूळ संबंधी सर्वनाम कोणतं आहे तर मूळ संबंधी सर्वनाम हे जो आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य मला असं आहे की जर एखादी प्रश्न तुम्हाला आला की जो पडेल तो चढेल या वाक्यातील संबंधी सर्वनाम कोणतं तर तुमचं उत्तर हे जो कडे असायला पाहिजे ना की तो कडे. समजलं? तर जेव्हा जोडीने येतात तेव्हा त्याला आपण संबंधी सर्वनाम म्हणतात. म्हणजे काय? वाक्यात पुढे येणाऱ्या म्हणजे हे जे काही सर्वनाम आहे ना तर या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवते. म्हणजे वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शविणाऱ्या सर्वनामांना आपण संबंधी सर्वनाम म्हणायचं. म्हणजे पहिलं संबंधी सर्वनामाचं वाक्य असते तर दुसरं हे दर्शक सर्वनामाचं वाक्य असते.
आता बघा, तुम्हाला वाटेल की नेमकं हे जे काही जोजी जे आहे तर त्याला आपण संबंधी सर्वनाम म्हणतो, परंतु पुढचं जे काही तो तिथे आहे ना तर याला आपण अनुसंबंधी सर्वनाम म्हणायचं. काय म्हणायचं आपण याला? अनुसंबंधी सर्वनाम म्हणायचं. प्रश्न व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा. आता अनुसंबंधी सर्वनाम का बरं म्हणतात? कारण संबंधी सर्वनामाला जोडून येणारे आणि त्याचा अर्थ पूर्ण करणारे असतात. काय बोललो मी तुम्हाला? या तोती तेल्या म्हणजे हे जे काही दर्शक सर्वनाम आहे की नाही, या दर्शक सर्वनामाला अनुसंबंधी सर्वनाम म्हणतात. अनुसंबंधी सर्वनाम म्हणण्याचं कारण असं आहे, संबंधी सर्वनामाला जोडून येणारे आणि त्याचा अर्थ पूर्ण करणारे असते, म्हणून त्याला अनुसंबंधी सर्वनाम असं म्हटलं जातं. काही वाक्य दाखवतो तुम्हाला या संबंधी सर्वनामाचे. बघा, जो चढेल, बघा सॉरी, जो पडेल तो चढेल. आता इथं बघा, जो आणि तो अशा तुम्हाला जोड्या प्रत्येक वाक्यामध्ये दिसू शकतात आणि दिसतातच. त्याच्यानंतर बघा, जसे कर्म तसे फळ, आहे का नाही? जसे आले की तसे येणार, जो आला की ते येणार, जे आले की ते येणार. जसं बघा, जे चकाकते ते सोने नसते, बरोबर आहे. जेव्हा आकाशात ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो, आहे का नाही? अशा पद्धतीनं दिव्यत्वाची जिथे प्रचिती तेथे कर माझी जुळती, अशा पद्धतीनं. हे बघा, जे चकाकते ते सोने नसते, आहे का नाही? म्हणजे तुम्हाला जोडीनं इथं दिसत आहे. जेव्हा आकाशात ढग जमतात, इथं बघा, जेव्हा आलं तर म्हणजे 100% काय येणार आहे? तेव्हा मोर नाचू लागतो. आता खालचं वाक्य एक फार महत्वाचं आहे बघा, गरजेल तो पडेल काय. वास्तविक पाहता हे जे वाक्य आहे ना, तर हे वाक्य परीक्षेला असंच असते, परंतु याच्यामध्ये जो काही सुरुवातीला येणारा जो आहे तर तो अदृश्य आहे. म्हणजे प्रॉपर हे जे वाक्य जर पाहतो म्हटलं प्रमाण भाषेनुसार तर ते असं आहे, जो गरजेल तो पडेल काय, असं वाक्य आहे. परंतु इथं काय केलं एक्झामिनरनी, इथं तुम्हाला हा जो काही जो आहे इथला तर तो काढून दिलेला आहे. म्हणजे मुलं हे फसले पाहिजे, म्हणजे यांना एकच दिसलं पाहिजे, पण तसं फसायचं नाही. हे संबंधी सर्वनामाचंच वाक्य आहे. वाक्यात संबंधी सर्वनाम हे अदृश्य असू शकते. लक्षात आलं तुम्हाला? हे होतं आपलं संबंधी सर्वनाम. आता एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा संबंधी सर्वनामाच्या बाबतीमध्ये. बघा, मी तुम्हाला काय बोललो होतो दर्शक सर्वनामाच्या बाबतीमध्ये मिश्र वाक्यात, आहे का नाही? जसा करंट असतो तसं आपल्या या संबंधी सर्वनामाच्या बाबतीमध्ये सुद्धा असते. बघा, संबंधी सर्वनाम काय करते? संबंधी सर्वनाम हे दोन वाक्य जोडत असते. संबंधी सर्वनाम काय करते? संबंधी सर्वनाम दोन वाक्य जोडण्याचे कार्य करत असते, बरोबर आहे. आत्ताच पाहिलं, जो गरजेल तो पडेल, म्हणजे गरजेल आणि पडेल हे दोन वाक्य जो आणि तोनी जोडले. आता महत्वाचं लक्षात ठेवा, संबंधी सर्वनामानी जर दोन वाक्य जोडले ना तर ते नेहमीच कोणते वाक्य असतात? तर ते नेहमीच मिश्र वाक्य असते. कोणतं वाक्य असते? मिश्र वाक्य असते. म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला इथं जे काही उदाहरणं दिले हे एवढेही उदाहरणं आपल्या मिश्र वाक्याचे आहे, बरोबर आहे, लक्षात ठेवा. मग आता सर्वात महत्वाचं बघा, आता जे जोजी जेना, बघा, जे जोजी जे ज्या, बघा, जो असेल, जी असेल, जे असेल किंवा ज्या, म्हणजे प्रत्यक्षात जने सुरू होणारे जे काही शब्द असतात, आहे का नाही? जने. मग याच्यामध्ये बघा जर असेल, आहे का नाही? याच्यामध्ये बघा जेव्हा असेल, याच्यामध्ये बघा जसे असेल, याच्यामध्ये जरी असेल, आहे का नाही? जरी असेल. मग आता यांनी जर हे म्हणजे जो जी जे ज्यांनी जोडलेलं वाक्य हे नेहमी मिश्र वाक्य असते. तर हे जे काही जो जी जेचे पहिलं वाक्य आहे की नाही, तर ह्या वाक्यांना आपण काय म्हणायचं असते? या वाक्यांना आपण गौण वाक्य म्हणायचं असते. काय म्हणायचं असते? गौण वाक्य म्हणायचं असते. म्हणजे कसं मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, मी इथं उदाहरण लिहिलं, जे चकाकते ते सोने नसते. बघा, जे चकाकते ते सोने नसते, ते सोने नसते. आता हे वाक्य कोणतं आहे? तर हे आहे संबंधी सर्वनाम. बरं, हे वाक्याचा प्रकार विचारलं तर वाक्याचा प्रकार हा आहे जे ते आहे, म्हणजे 100% मिश्र आहे. बरं, मग याच्यात गौण वाक्य कोणतं आहे? तर बघा, मी तुम्हाला काय म्हणतो, बहुधा, जोजी जे ज्या, जर, जेव्हा, जसे, जरी यांनी जे काही हे जे पहिलं वाक्य आहे ना, तर या वाक्याला म्हणायचं आपण गौण वाक्य. कोणतं वाक्य म्हणायचं याला? गौण वाक्य. आणि इकडलं जे वाक्य असते ना तर ते प्रधान वाक्य असते. कोणतं? प्रधान. तू म्हणणार सर एवढ्या डिटेल्स आताच कशाला? पण तुम्हाला तिकडे हे लागणार आहे, म्हणून त्यापुरतं मी इथं व्यवस्थित पद्धतीनं समजून सांगणार आहे. आता समोर गौण वाक्याचे सुद्धा प्रकार पडते. जसं मी तुम्हाला सांगितलं की नाही, की दर्शक सर्वनाम हाही हे या सर्वनामाने जर दोन वाक्य जोडले तर ते मिश्र असते. आणि त्याच्यातलं पहिलं हे गौण असते. आणि गौण वाक्याचा कोणता प्रकार असतो? नाम गौण वाक्य. तसं हे जे आहे ना, तर हे ह्या जोजी जे ज्या सर्वनामाने जर वाक्य जोडलं ना तर त्या वाक्याला आपण काय म्हणायचं असतं माहितीये का? हा गौण वाक्याचा विशेषण गौण वाक्य प्रकार असतो. कोणता?
विशेषण गौण वाक्य हा प्रकार असतो. विशेषण गौण वाक्य म्हणजे समोर गौण वाक्याचे जे प्रकार पडतात तर त्याच्यातला हा प्रकार आहे तो. आता जे चकाकते ते सोने नसते. गौण वाक्यात मिश्र वाक्य तर आहे, पण मिश्र वाक्याचा कोणता प्रकार, तर मिश्र वाक्याचा विशेषण गौण वाक्य हा प्रकार आहे. लक्षात राहील, बस एवढं लक्षात ठेवा, बाकी काहीच नाही. म्हणजे हे तुम्हाला याच्यासाठी सांगणे आहे मला, कारण समोर जाऊन तुम्हालाच प्रॉब्लेम येणार नाही. हे सोपं आहे. आता आपण आपल्या सर्वनामाच्या 5व्या प्रकाराकडे जाऊ. त्याचं नाव आहे प्रश्नार्थक सर्वनाम. बघा, प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे नेमकं काय आहे, तर साहजिक आहे, जे सर्वनाम वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी येतात त्यांना आपण प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणायचं. जे सर्वनाम वाक्यामध्ये कशासाठी येतात, प्रश्न विचारण्यासाठी येतात, त्याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणायचं आहे. मग आता तुम्ही मला सांगा, आपल्या मराठी भाषेमध्ये जी 9 सर्वनामं आहे, तर या 9 सर्वनामापैकी कोणत्या सर्वनामांनी आपण प्रश्न विचारू शकतो? हा, ही, हे यांनी प्रश्न विचारू, तो, ती, ते याने विचारू, मी, तू याने विचारू नाही, आपण, स्वतः याने विचारू नाही. तर तुम्हाला फक्त 2च शिल्लक राहतील, कोण आणि काय. आहे का नाही? तुम्ही काय आणले, आहे का नाही? तुम्ही काय आणले आणि वाक्यात शेवटी काय, प्रश्नार्थ चिन्ह, म्हणजे कायनी प्रश्न विचारला, आहे का नाही? तो कोण आहे रे, तो कोण आहे, मग इथं कोण आहे प्रश्न विचारला तुम्हाला, वाक्यात शेवटी प्रश्नाचं चिन्ह देऊन, म्हणून ते कोण आणि काय या वाक्यात काय झालेलं आहे, प्रश्नार्थक सर्वनाम. एवढं सोपं आहे ते, काहीच पाठ करण्याची गरज नाही. मी असल्यावर व्यवस्थित पद्धतीने जाणार आहोत. बघा, बघा, ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम म्हणायचं. काय बोलले ते समजले का? ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणायचं आहे. आणि या प्रश्नार्थक सर्वनामाच्या शेवटी कोणतं चिन्ह असते, प्रश्नार्थक चिन्ह असते. लक्षात आलं का? प्रश्नार्थक चिन्ह असते. आता आपल्याकडे प्रश्नार्थक सर्वनाम कोणते आहे, तर 2च आहे. पहिला आहे कोण आणि त्याच्यानंतर आहे काय. कोण आणि काय या सर्वनामाचा वापर जेव्हा वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो तेव्हा त्याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम म्हणायचं. पण प्रश्नार्थक सर्वनामाच्या शेवटी महत्वाची अट आहे की प्रश्नार्थक चिन्ह देणे गरजेचं आहे. बरोबर? आता हा जो काही प्रश्नार्थक सर्वनाम आहे कोण, तर कोण हा प्रश्नार्थक सर्वनाम व्यक्तीसाठी वापरला जातो. कोणासाठी? व्यक्तीसाठी. आणि काय हा जो काही सर्वनाम आहे तर हा वस्तूसाठी वापरला जातो. एवढं लक्षात ठेवा, कारण तुम्हाला परीक्षेत विचारू शकते की कोण या सर्वनामाचा वापर खालीलपैकी कशासाठी केला जातो, तर ते व्यक्तीसाठी केला जातो. आणि काय या सर्वनामाचा वापर वाक्यात कशासाठी होतो, तर ते वस्तू दर्शवण्यासाठी होत असतो. म्हणजे बघा, मी जर तुम्हाला म्हटलं, कसं बघा, मी जर तुम्हाला म्हटलं आंबा गोड आहे, आंबा गोड आहे, बरोबर आहे, आणि मी म्हटलं रतन आंबा खातो, रतन आंबा खातो, म्हणजे तुम्हाला सांगतो कोण आणि काय हे नेमकं कशासाठी असते. आता तुम्ही मला सांगा, पहिल्या वाक्यात करता कोण, आंबा गोड आहे, असणारा काय. बघा, असणारा काय तुमच्या मनामध्ये लगेच उत्तर येईल, आंबा. असणारा काय, आंबा. म्हणजे आंबा हे एक इथं व्यक्ती आहे का, नाही. म्हणजे इथं मी जेव्हा क्रियापदाला काय मी प्रश्न विचारतो आहे तेव्हा काय हे कशासाठी येत आहे, तर हे वस्तूसाठी येत आहे. खालच्या वाक्यात बघा, रतन आंबा खातो, खाणारा कोण, खाणारा कोण, रतन. रतन वस्तू आहे की रतन व्यक्ती आहे, तुम्ही म्हणणार व्यक्ती आहे. म्हणजे जेव्हा कोण येते तेव्हा तो व्यक्तीसाठी वापरतो आणि जेव्हा काय सर्वनाम येते तेव्हा ते कशासाठी वापरते, वस्तूसाठी वापरते. लक्षात आलं? मग प्रश्नार्थक सर्वनामाची व्याख्या लक्षात ठेवा. कोण आणि काय या सर्वनामाचा वापर जेव्हा वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो आणि ते वाक्यात नेमकं कोणत्या नामासाठी आलेले आहे हे जेव्हा निश्चित पद्धतीने सांगतो तेव्हा त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. आणि या प्रश्नार्थक सर्वनामाच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते. कसं मी तुम्हाला इथं दाखवतो बघा. कोण आले आहे, हे बघा इथं कोण आहे आणि वाक्याच्या शेवटी काय आहे, प्रश्नचिन्ह. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर वाक्याच्या शेवटी जर प्रश्नचिन्ह नसतं तर ते अनिश्चित सर्वनाम झालं असतं. कोण आहे, बघा, कोण आले आहे, कोण आले आहे आणि वाक्याच्या शेवटी केवळ पूर्ण विराम असता, प्रश्नार्थ चिन्ह नसतं, तर हे वाक्य आपल्या अनिश्चित सर्वनामाचं झालं असतं. कारण प्रश्नार्थक सर्वनामाच्या शेवटी प्रश्नचिन्ह देणे तेवढेच महत्वाचं असते. लक्षात आलं?
प्रश्नार्थक सर्वनामाच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलं नाही तर ते बहुधा अनिश्चित सर्वनाम होण्याचे जास्त चान्सेस असतात. पुढे बघा, पुस्तक कोणी नेले, प्रश्नचिन्ह आहे आणि प्रश्न विचारला म्हणून ते काय म्हणायचं, प्रश्नार्थक सर्वनाम. तू कुठे चालला, आता तुम्ही म्हणणार सर हे कसं काय, आपल्याकडे कोण आणि काय हेच तर सर्वनाम आहे. पण तसं नाही, कुठेचा सुद्धा वापर बघा, कुठेचा वापर म्हणा किंवा काचा वापर म्हणा किंवा नाचा वापर म्हणा, या सुद्धा यांचा वापर आपण वाक्यात प्रश्न विचारण्यासाठीच होतो, आहे का नाही. तू येणार नाही का, बघा तू येणार नाही का आणि वाक्यात शेवटी प्रश्नचिन्ह म्हणून त्याला प्रश्नार्थक सर्वनामच म्हणायचं असते. ऍक्च्युली कोण आणि काय हे रियालिटीमध्ये म्हणजे मुळामध्ये ते प्रश्नार्थक सर्वनाम मराठी भाषेत आहे. कोणी वगैरे हे किंवा कुठे वगैरे हे प्रश्नार्थक सर्वनाम मराठी भाषेमध्ये नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, असे सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेत आलेले आहे. म्हणून ज्यांचा उपयोग हा प्रश्न विचारणे असते त्याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम म्हटलेलं कधीही चांगलं असते. पुढे बघा, तुला काय हवे, आता जर वाक्याच्या शेवटी जर तुम्ही इथं प्रश्नचिन्ह न देता जर पूर्णविराम दिला तर लगेच हा सर्वनामाचा वेगळा प्रकार होतो, याचं नाव होणार आहे मग अनिश्चित. पण जर तुम्ही तुला काय हवे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलं तर तेव्हा ते प्रश्नार्थक सर्वनाम होईल. म्हणजे विराम चिन्हावर सुद्धा हे प्रश्नार्थक सर्वनाम फार अवलंबून आहे. लक्षात आलं. तर याच्यामध्ये काहीच दुसरी गोष्ट सांगायची नाही, फक्त लक्षात ठेवा प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय. तुम्हाला व्याख्या विचारते, याची कशी व्याख्या विचारते पेपरमध्ये सांगू बघा. कोण आणि काय या सर्वनामाचा वापर जेव्हा वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो तेव्हा कोणते सर्वनाम होते, तर तुमचं उत्तर पाहिजे प्रश्नार्थक सर्वनाम. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रश्नार्थक सर्वनामाची जी काही उत्तरे आहे तर ते देणे अपेक्षित असतात, म्हणजे उत्तर येत असतात हो किंवा नाहीच्या स्वरूपामध्ये. आता आपण सर्वनामाचा शेवटचा प्रकार अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव असणार आहे अनिश्चित सर्वनाम. अनिश्चितचा अर्थ होतो निश्चित नाही, आहे का नाही. अनिश्चितचा अर्थ काय होतो, निश्चित नाही. मग तुमच्या मनामध्ये शंका आली असेल, सर आता तर आपण सर्व सर्वनाम शिकलो बघा, म्हणजे आतापर्यंत बघा आपण 9 सर्वनामं घेतली की नाही, मी, त्यानंतर तू, त्यानंतर तो, त्यानंतर हा, त्यानंतर जो, त्यानंतर बघा कोण, काय, त्याच्यानंतर आपण स्वतः, हे सर्व सर्वनाम आता आपण शिकलो बघा. आपण स्वतः हे पुरुषवाचक सर्वनामामध्ये बघितलं, आत्मवाचक सर्वनामामध्ये बघितलं, आहे का नाही. मी सर्वनाम कुठे बघितलं, प्रथम पुरुषवाचकामध्ये. तू कुठे बघितलं, द्वितीय पुरुषवाचकामध्ये. तो कुठं बघितलं, तृतीय पुरुषवाचकामध्ये. हा कुठं बघितलं, दर्शक सर्वनामामध्ये, आहे का नाही. हे बघा, तो कुठं बघितलं, तो ती ते त्या हे आपण बघितलं होतं तृतीय पुरुषवाचक मध्ये. त्याचबरोबर हे कुठं बघितलं, हे बघितलं दर्शक सर्वनामामध्ये. त्यानंतर जो कुठं बघितलं, हे संबंधी सर्वनामामध्ये. आणि हे जे दोन आहे की नाही, कोण आणि काय, कुठं बघितलं, तर हे आपण बघितले प्रश्नार्थक सर्वनामामध्ये. आता तुम्ही म्हणणार सर आपण सर्वच सर्वनामे बघितलेले आहे, मग आता आपल्याकडे एकही सर्वनाम उरलं नाही अनिश्चित मधलं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे कोण आणि काय सर्वनाम आहे ना, तर हे 2 सर्वनामामध्ये येतात. कोणत्या, 2 सर्वनामामध्ये. कोणत्या कोणत्या, एक येते प्रश्नार्थक सर्वनामामध्ये आणि हे कोण आणि काय येते अनिश्चित सर्वनामामध्ये. कोणत्या, अनिश्चित सर्वनामामध्ये. बघा हे जे कोण आणि काय आहे की नाही, तर हे अविकारी सर्वनाम आहे, ज्यांच्यात कोणत्याही पद्धतीचा वचनानुसार बदल होत नाही. म्हणजे ते दोन्ही वचनात कसे असतात, सारखे असतात. हेच दोन्ही वचनात सारखे असतात असं नाही, आपण आणि स्वतः हे सुद्धा दोन्ही वचनात सारखे असतात, म्हणजे त्यांच्यात वचनानुसार कोणत्याही पद्धतीचा बदल होत नाही. लक्षात राहील. मग आता बघा, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली, कोण आणि काय या सर्वनामाचा वापर जेव्हा वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो तेव्हा त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणायचं. आणि याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह पाहिजे, प्रश्नचिन्ह पाहिजे. आता बघा, कोण आणि काय हे सर्वनाम वाक्यामध्ये येतात, पण नेमकं ते कोणत्या नामासाठी आलेलं आहे. बघा, कोण आणि काय हे 2 सर्वनाम वाक्यात येतात, पण ते कोणत्या नामासाठी आलेलं आहे हे सांगता येतच नाही. बघा लक्षात ठेवा, कोणत्या नामासाठी वाक्यात आलं हे सांगता येत नाही, तेव्हा त्याला म्हणायचं आपण सामान्य किंवा त्याला म्हणायचं अनिश्चित सर्वनाम. बघा, मराठी भाषेचा अभ्यास करत असताना अनिश्चित या शब्दाला एक पुन्हा पर्यायी शब्द लक्षात ठेवायचा, तो म्हणजे सामान्य. अनिश्चित या शब्दाचा अर्थ सामान्य होतो. मी जेव्हा तुम्हाला लिंग शिकवणार हे टॉपिक, तेव्हा लिंगामध्ये मी तुम्हाला एक प्रकार शिकवणार, सामान्य लिंगी, ज्याला आपण अनिश्चित लिंगी असं म्हणत असतो. म्हणून लक्षात ठेवायचं, मराठी व्याकरण शिकत असताना कधीही शब्दाचे जे काही पर्याय सूचक नावं आहे तर हे आपल्या कायमस्वरूपी लक्षात पाहिजे, जेणेकरून आपल्यालाच ते
सोयीस्कर आणि अजून आपल्या ज्ञानामध्ये काय करेल, भर करेल. तर आता बघा इथं कोण आणि काय यांचा वापर जेव्हा वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी म्हणून केला जातो तेव्हा त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणायचं. आणि कोण आणि काय या सर्वनामाचा वापर वाक्यात नेमकं कोणत्या नामासाठी आलेला आहे हे जेव्हा माहिती नसते तेव्हा त्याला अनिश्चित सर्वनाम म्हणायचं. दोघांच्याही व्याख्या कंपॅरेटिव्ह पद्धतीने लक्षात घ्या, कारण दोघांच्याही व्याख्या तुम्हाला पेपरमध्ये विचारते. कोण आणि काय या सर्वनामाचा वापर जेव्हा वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो तेव्हा त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणायचं. कोण आणि काय या सर्वनामाचा वापर वाक्यात कोणत्या नामासाठी होतो आहे हे माहीतच पडत नाही तेव्हा त्याला अनिश्चित सर्वनाम म्हणायचं. बघू आपण आता या अनिश्चित सर्वनामाची व्याख्या. बघा, जेव्हा कोण आणि काय हे सर्वनाम वाक्यात कोणत्या नामाबद्दल आलेलं आहे हे निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्याला अनिश्चित सर्वनाम म्हणतात. कोण आणि काय हे नेमकं वाक्यात कोणत्या नामाबद्दल आलेले आहे हे निश्चित पद्धतीने सांगता येत नाही तेव्हा त्यास आपण अनिश्चित सर्वनाम म्हटलं गेलं पाहिजे. जसं बघा खाली, आता या अनिश्चित सर्वनामाच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह वगैरे नसते बरं का, लक्षात ठेवा. प्रश्नार्थक चिन्ह फक्त प्रश्नार्थक सर्वनामामध्येच असते. बघा, कोणी कोणास हसू नये. आता इथं बघा, इथं कोणी कोणास हसू नये म्हणजे काहीच माहिती नाही आणि कोणाबद्दल आलेला आहे कोण कोणास हे काही माहिती नाही. वाक्य शेवटी प्रश्नचिन्ह नाही म्हणून डोळे झाकून काय करायचं ते, तर ते सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामामध्ये टाकायचं. पुढे, माझ्या मुठीत काय आहे. आता इथं प्रश्न विचारला का नाही, वाक्यात शेवटी जर प्रश्नचिन्ह असतं तर निश्चित ते प्रश्नार्थक सर्वनाम झालं असतं. पण इथं पूर्णविराम आहे म्हणून त्याला म्हणायचं आपण सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. पुढे, हल्ली कोणी कोणाला कमी समजू नये. बघा, कोणी कोणाला कमी समजू नये, वाक्यात शेवटी प्रश्नचिन्ह नाही आणि कोणी कोणाला हे अनिश्चित आहे म्हणून त्याला म्हणायचं अनिश्चित सर्वनाम. बस एवढं आपलं सर्वनामाच्या बाबतीमध्ये होतं. आणि इथं संपूर्ण तुमचं सर्वनाम जे टॉपिक आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने काय संपून गेलेलं आहे. मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये जे सर्वनाम शिकवलं तर त्याची ओळख करून देतो परत एकदा, म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये पुन्हा ते सर्वनाम शब्दाची जात हे फिट होईल. बघा, विसरायची गोष्ट नसते. मराठी व्याकरण शिकत असताना विसरायची गोष्ट नसते. किंवा तुम्ही जेव्हा गणित शिकता तेव्हा कन्सेप्ट जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये फिट बसत आहे ना तर तुम्हाला प्रत्येक प्रश्न सुटलाच पाहिजे, लक्षात घ्या. बघा, 5 मिनिटांमध्ये आपण काय करू, 5 मिनिटांमध्ये या सर्वनामाच्या बाबतीमध्ये रिवाइज करूया आणि थोडं आपण विशेषणाच्या बाबतीमध्ये सुद्धा चर्चा करणार आहोत, कारण उद्या आपल्याला शब्दाची तिसरी विखारी जात विशेषण शिकायचं. बघा, सर्वनाम म्हणजे काय, तर नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. आणि सर्वनाम हे प्रत्येक प्रकारच्या नामासाठी वापरतं म्हणून या सर्वनामाला दुसरं नाव प्रतिनाम असं सुद्धा आहे. लक्षात ठेवा, काय आहे, प्रतिनाम असं म्हणतात. आता प्रति हा जो शब्द आहे ना तर हा प्रति शब्द संस्कृतमध्ये असं लिहितात, संस्कृत भाषेत. परंतु मराठीमध्ये प्रति लिहित असताना तुम्हाला मराठीमध्ये असाच लिहावा लागतो. मराठीमध्ये जर तुम्ही प्रति असं लिहिलं तर ते चूक आहे. मराठीमध्ये प्रति असंच लिहावं. त्याचं कारण सांगतो. कारण मराठी भाषेमधले जे काही शेवटचे जे काही इकार उकार असतात, शेवटचे म्हणजे शेवटच्या अक्षराला लागलेले इकार उकार जे आहे ना तर ते दीर्घ असतात. बहुधा कसे असतात, दीर्घ आहे का नाही, कसे असतात, दीर्घ. आणि संस्कृत भाषेमध्ये जे शेवटच्या शब्दाला लागलेले जे इकार उकार आहे तर ते कसे असतात, तर ते ऱ्हस्व असतात. जसं बघा, कवी हा शब्द जो आहे ना तर तो संस्कृतमध्ये असा लिहिला पाहिजे, कारण शेवटी इकार उकार संस्कृत मधला ऱ्हस्व असतो. पण कवी हा शब्द जर तुम्ही मराठीमध्ये असा लिहिला तो चुकीचा होतो. मराठी भाषेमध्ये कवी तुम्हाला अशा पद्धतीनंच लिहायचं असते. लक्षात राहील तुम्हाला. तर इथं शुद्ध लेखनाचे नियम सुद्धा व्यवस्थित तुम्ही काय करायचं आहे, बघायचं आहे. पण मी जर तुम्हाला म्हटलं ना नदी, नदी जर म्हटलं ना तर तुम्ही म्हणाल सर नदी हे संस्कृतमध्ये असं लिहायचं का, नाही. तर नदी शब्द मराठीमध्ये म्हणा किंवा संस्कृतमध्ये लिहित असताना नदी हा असाच लिहायचा असतो. म्हणजे त्या दला लागणारा जो काही ई आहे तर तो दीर्घ पाहिजे. तुम्ही म्हणाल सर आत्ताच बोलले तुम्ही, पण हे जे आहे तर हे 90 किंवा 99% याला आपण म्हणूया 99% याला लागू होते. परंतु असे काही 1% शब्द आहे की जे अपवाद आपल्याला सापडतात. बरोबर आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीनं हे मी याच्यासाठी इथं सांगितलं कारण आपल्याला संधी नावाचं प्रकरण घ्यायचं आहे पुढे, म्हणून. बघा, तर सर्वनामाच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करत होतो. तर सर्वनाम म्हणजे काय, तर नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, सर्वनाम असं म्हणत असतो. तो प्रत्येक प्रकारच्या नामासाठी वाक्यामध्ये येऊ शकतो म्हणून त्याचं दुसरं नाम प्रतिनाम आहे. मग आता मला सांगा, पहिले वाक्यामध्ये नाम येते की पहिले वाक्यामध्ये सर्वनाम येते. तर पहिले वाक्यामध्ये नाम येतं
आणि त्याच्यानंतरच काय येतं, त्याच्यानंतरच सर्वनाम येतं. कारण सर्वनामाचं कार्य काय आहे, सर्वनामाचं कार्य आहे नामाची पुनरावृत्ती टाळणे. आणि जर मी तो रतन बागेत गेला, बघा असं म्हटलं, तो बागेत गेला, रतन मुंबईला गेला, असं म्हणलेलं चालेल का, नाही. मला असं म्हणावं लागेल, रतन बागेत गेला, तो तेथून घरी गेला, बरोबर. म्हणजे नामाच्या नंतर सर्वनाम येत असते, आहे का नाही, लक्षात घ्या. तर आता सर्वनामाचं वैशिष्ट्य काय बघितलं होतं आपण, सर्वनामाचं वैशिष्ट्य असं बघितलं की या सर्वनामाला जे काही स्वतःचं लिंग आहे किंवा स्वतःचं जे काही वचन आहे, तर हे अजिबात नाही. सर्वनामाला स्वतःचं लिंग किंवा वचन नाही. मग तुम्ही म्हणाल सर तो हे सर्वनाम पुल्लिंग आहे, कसं काय, तो हे सर्वनाम पुल्लिंग कशावरून समजते, जेव्हा एखादी नाम पुल्लिंग येते किंवा एखादी नाम स्त्रीलिंगी येते किंवा एखादी नाम नपुंसकलिंगी येते, तेव्हा त्या नामाचं जे काही लिंग वचन आहे, बघा त्या नामाचं जे काही लिंग वचन आहे तर त्या सर्वनामाला प्राप्त होत असते. म्हणजे सर्वनामाचं लिंग वचन हे कोणावर अवलंबून आहे, तर त्या नामावर अवलंबून आहे. नाम जर पुल्लिंग असेल तर सर्वनाम पुल्लिंगच वापरावं लागतं, एखादी नाम स्त्रीलिंगी असेल तर सर्वनाम स्त्रीलिंगीच वापरावं लागतं, हे असं असतं, बरोबर. त्यानंतर आपण असं बघितलं होतं की सर्वनामाला पूर्वपार पद्धतीने संबंध आपल्याला घेतलेला असतो. त्याच्यानंतर आपण हे जे काही सर्वनाम आहे मराठी भाषेमध्ये, तर मराठी भाषेमध्ये एकूण सर्वनाम आपण बघितले होते. मराठी भाषेमध्ये एकूण सर्वनाम किती आहे, तर ते आहे 9. कोणकोणते, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः, बरोबर. आता या 9 सर्वनामामध्ये आपण असे 3 सर्वनाम पाहिले ज्यांच्यामध्ये लिंगानुसार बदल होतो. म्हणजे कोणते कोणते, तर त्याच्यामध्ये तो असेल, हा असेल, जो. लिंगानुसार बदलणारे म्हणजे कसं, तो, ती, ते, त्या, हाय का नाही, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या. तुम्ही असं म्हणू शकता का, आपण, आपली, स्वतः, स्वतःची, असं नाही म्हणू शकत. लिंगानुसार बदलणारे 3च आहे, तो, हा, जो, हाय का नाही. त्याच्यानंतर वचनानुसार बदलणारी 5 सर्वनामे आहे. कोणती, तर ती आहे मी, त्याच्यानंतर आहे तू, त्याच्यानंतर आहे तो, हा, जो. आता बघा, जे लिंगानुसार बदलतात ना, तर ते वचनानुसार सुद्धा बदलतात, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, दोन्ही वचनामध्ये सारखी, दोन्ही वचनात सारखी म्हणजे समजते का, याचा अर्थ ते बदलत नाही. असे 4 आहे. कोणते कोणते, तर ते आहे कोण, त्यानंतर काय, आणि शेवटी आहे आपण, आणि नंतर आहे स्वतः. हे 4 सर्वनाम अविकारी आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण यांच्यामध्ये बदल होत नाही म्हणून ते अविकारी आहे. आता हे होतं एकूण 9 सर्वनाम. आता हे जे 9 सर्वनाम आहे, तर हे 9 सर्वनाम 6 प्रकारात विभागले. म्हणजे सर्वनामाचे प्रकार जर तुम्हाला विचारलं, सर्वनामाचे काय, सर्वनामाचे जर तुम्हाला प्रकार विचारले, सर्वनामाचे प्रकार विचारले, तर सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आहे. मग कोणते कोणते बघा, तर पहिला सर्वनामाचा प्रकार आहे तो म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम, बरोबर. सर्वनामाचा दुसरा प्रकार आहे ज्याचं नाव आहे आत्मवाचक सर्वनाम. तिसरा प्रकार आहे ज्याचं नाव आहे दर्शक सर्वनाम. चौथा प्रकार आहे ज्याचं नाव आहे संबंधी सर्वनाम. 5वा प्रकार आहे ज्याचं नाव आहे प्रश्नार्थक सर्वनाम. आणि शेवटचा प्रकार आहे ज्याचं नाव आहे सामान्य किंवा त्याला आपण अनिश्चित सर्वनाम असं म्हणतो. तर हे 9 सर्वनाम 6 प्रकारात विभागले, लक्षात ठेवा. कधी कन्फ्युजन होऊ नका बरं का, एकूण सर्वनाम किती आहे, सर्वनामाचे प्रकार किती आहे, याच्यात कन्फ्युजन पाहिजे नाही. सर्वनामाचे प्रकार 6 आहे, एकूण सर्वनाम 9 आहे. लिंगानुसार वचनानुसार तुम्हाला सांगितलं कसे बदलतात. आता पुरुषवाचक सर्वनाम कशाला म्हणायचं, आत्मवाचक कशाला म्हणायचं, दर्शक कशाला म्हणायचं, संबंधी, प्रश्नार्थक आणि शेवटी सामान्य किंवा अनिश्चित कशाला म्हणायचं. तर हे फार सोपं आहे, मी तुम्हाला सांगतो. व्याकरणामध्ये पुरुष कोणाला म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. कधी कधी काय असते, पुरुषवाचक सर्वनामाची व्याख्या विचारल्या जाऊ शकते. अरे बाबा, तुम्ही डायरेक्टली अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही त्या व्याख्येकडून जाणं, तुम्हाला 90% गाभा व्याकरणातल्या व्याख्येवरून समजते. बोलणारा किंवा लिहिणारा ज्याच्याबद्दल बोलतोय किंवा लिहितोय, तर त्याला व्याकरणामध्ये पुरुष म्हणतात. आणि या बोलणाऱ्याबद्दल किंवा लिहिणाऱ्याबद्दल जी सर्वनामे वापरतोय, त्या नामाबद्दल जी सर्वनामे वापरतो, तर त्याला पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. आणि नंतर या पुरुषवाचक सर्वनामाचे किती 3 प्रकार पडतात. पहिला आहे प्रथम पुरुषवाचक, नंतर आहे द्वितीय पुरुषवाचक आणि नंतर आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता प्रथम पुरुषवाचक कशाला म्हणायचं, बोलणारा किंवा लिहिणारा जर स्वतःबद्दल बोलत असताना जी सर्वनामे वापरतोय त्याला प्रथम पुरुषवाचक म्हणायचं. मग या प्रथम पुरुषवाचक मध्ये बघा कोणते येतात, मी, तू थोडी येणार आहे, मीच अनेक वचन काय होणार आहे, आम्ही, आणि आपण स्वतः हे इथे येतात. सर्व याच्यात आपण स्वतः येते, बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे द्वितीय पुरुषवाचक,
बोलणारा किंवा लिहिणारा जर आपल्या समोर उपस्थित असलेल्या व्यक्तीबद्दल जर बोलत असेल किंवा लिहित असेल आणि अशा व्यक्तीच्या नामाबद्दल जी सर्वनामे वाक्यात वापरतो तेव्हा त्याला आपण काय म्हणायचं, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. अर्थात याच्यामध्ये काय काय येणार आहे, तू, तूच अनेकवचन तुम्ही, आणि इथे सुद्धा कंपल्सरी काय येणार आहे, आपण स्वतः. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर बोलणारा किंवा लिहिणारा, आता इथं एखादी व्यक्ती उपस्थितच नाहीये, त्या तिसऱ्या व्यक्तीबद्दलच लिहायचंय, तर अशा व्यक्तीच्या नामाबद्दल जी सर्वनामे वापरणार तर त्याला आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणायचं. मग याच्यामध्ये बघा काय येणार आहे, तर याच्यामध्ये तो, ती, ते, त्या, आणि याच्यामध्ये सुद्धा आपण स्वतः हे कंपल्सरी आहे. लक्षात आलं. तर हे होतं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. त्याच्यानंतर आत्मवाचक सर्वनाम पाहिलं. आत्मवाचक सर्वनामाला निजवाचक सर्वनाम म्हणतात, कारण निजचा अर्थ होतो स्वतः. बघा निज, हा जो निज आहे ना, तर या निजचा अर्थ होतो स्वतः. लक्षात ठेवा, स्वतः. आणि जर त्या न ला जर तुम्ही मोठी विलांटी काढली निज, तर निजचा अर्थ होतो झोप. आहे का नाही. आई मुलाला म्हणते निज निज ए माझ्या बाळा, म्हणते ना. तर हा जो निज आहे तर तो हो आहे, आणि हा जो निज आहे तर तो आहे. म्हणजे मराठी भाषेमध्ये जर एखादी इकार उकार मध्ये जर बदल झाला, रस्वचा दीर्घ, दीर्घचा रस्व, तरी त्यांच्या शब्दाच्या अर्थात देखील काय होतो, बदल होतो. हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. कोणत्या निजचा अर्थ स्वतः होतो. जसं बघा परीक्षेला एकदा विचारलं लिंग म्हणजे काय, तर लिंगचा अर्थ होतो खून. मग पर्यायामध्ये दिले होते कोणता खून होय, हा खून होय का, विचारलं होतं तुम्हाला, हा खून होय का, की नेमकं हा खून होय, आहे का नाही, की नेमकं हा खून होय. लिंग म्हणजे ज्याला आपण चिन्ह म्हणतो ना, आहे का नाही, तर नेमकं लिंगचा अर्थ नेमकं कोणता खून. मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांनी याले गोल केलं होतं. अरे पण हा जो खून आहे तर त्याचा अर्थ हत्या होतो, हत्या. त्याचा अर्थ काय होतो, त्याचा अर्थ हत्या होतो, आहे का नाही. म्हणजे न बाणाचा न बद्दल नळाचा न आला तर लगेच त्याचा काय झालेला आहे, अर्थ बदल. मग नेमकं लिंग म्हणजे काय, तर लिंग म्हणजे खून. तर कोणता खून, तर बघा असा खून. बरोबर. अशा पद्धतीने पेपरला प्रश्न विचारल्या जात असते. म्हणून थोडं मराठी भाषेचं व्याकरण शिकत असताना इकार उकार, आहे का नाही, अक्षराकडे थोडं आपलं लक्ष पाहिजे, कारण आपण मराठी भाषेचं व्याकरण शिकतो त्या कारणाने. असो. तर इथं बघा तुम्हाला समजलं आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय, तर जेव्हा आपण आणि स्वतः या सर्वनामाचा जो काही अर्थ आहे तर तो स्वतः असा होतो, तेव्हा त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. आणि वाक्यात पुढे येणाऱ्या किंवा वाक्यात म्हणजे एखादी नामाचा किंवा सर्वनामाचा पुनरुच्चार करण्यासाठी जी सर्वनामे आपण वापरतो तेव्हा ते सुद्धा आत्मवाचक सर्वनाम असतात. याच्यामध्ये आपण स्वतः निज हे सर्वनाम येते. आणि एखादी म्हणीमध्ये आपण आणि स्वतः हे जेव्हा येतात म्हणीमध्ये तर ते सुद्धा आत्मवाचक सर्वनाम असते. पुढे दर्शक सर्वनाम बघितलं. हा ही हे या तो ती ते त्या या सर्वनामाचा वापर वस्तू किंवा प्राणी दर्शवण्यासाठी होतो, म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो व्याकरणामध्ये दर्शक सर्वनाम म्हणतो, आहे का नाही. हा ही हे या सर्वनाम हे जवळची वस्तू दाखवते, तो ती ते त्या सर्वनाम दूरची वस्तू दाखवते आहे. हा ही हे या हे सर्वनाम दोन वाक्यांना जोडते तेव्हा ते मिश्र असते, त्यातलं पहिलं गौण असते, आणि गौण वाक्यातला कोणता प्रकार, नाम गौण वाक्य असते. बरोबर. पुढे संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम म्हणजे काय, वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम म्हणतात. मग याच्यामध्ये जो तो, आहे का नाही, जी ती जे ते जरी तरी जेव्हा तेव्हा जिथे तिथे जसे तसे यासारखे जोडीने येतात. कधी कधी संबंधी सर्वनाम हे अदृश्य असते, मग ते आपल्याला ओळखायचं असते, आहे का नाही. गरजेल तो पडेल काय, याच्यामध्ये जो गायब आहे पण ते वाक्य तरी काय आहे, संबंधी, कारण ते वाक्य ॲज इट इज तसं आहे. पुढे आहे प्रश्नार्थक सर्वनाम. कोण आणि काय या सर्वनामाचा उपयोग जेव्हा वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो तेव्हा त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. महत्वाची अट अशी आहे की प्रश्नार्थक सर्वनामाच्या शेवटी प्रश्नचिन्ह असणे गरजेचं आहे, नाहीतर ते सर्वनाम अनिश्चित होऊन जाते. पुढे आहे अनिश्चित किंवा त्याला दुसरं नाव आहे सामान्य सर्वनाम. बघा कोण आणि काय या सर्वनामाचा वापर, कोण आणि काय हे सर्वनाम वाक्यात नेमके कोणत्या नामासाठी आलेले आहे हे जेव्हा निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्याला आपण सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणतो. आणि सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह वगैरे वगैरे नसते. कोणी कोणास असू नाही, कोणी यावे टिकली मारूनी जावे, आहे का नाही, असे सर्वनाम हे काय असतात, तर ते सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असतात. समजलं. तर हे सर्वच्या सर्व आपल्या सर्वनामाचा काय होता, सारांश होता. संबंधी सर्वनामाने जर दोन वाक्य जोडले तर ते मिश्र वाक्य असते, आणि संबंधी सर्वनामाचा वापर वाक्यामध्ये त्याच्यासाठी होतो ते दोन वाक्य नेहमी जोडते.
आणि संबंधी सर्वनामाने जोडलेलं वाक्य हे नेहमी मिश्र असते. त्याच्यातलं पहिलं वाक्य जो, जी, जे, ज्यानी जोडलेलं हे गौण असते आणि संबंधी सर्वनामाने जोडलेलं वाक्य मिश्र वाक्याचा कोणता प्रकार, तर ते विशेषण गौण वाक्य असते. लक्षात आलं? तर एवढं आपण आजच्या तासिकेमध्ये या सर्वनामाच्या बाबतीमध्ये माहिती घेतली. उद्या आपली शब्दाची तिसरी जात चालू होणार आहे, ज्याचं नाव आहे विशेषण. ते सुद्धा एकदम व्यवस्थित पद्धतीने क्लिअर करू. तुम्हाला वाटत असेल का नेमकं एवढं डीपमध्ये शिकण्याची गरज काय आहे, पण माझा मुळातच एक कारण आहे की आपण शिकत असताना एकदा संकल्पना क्लिअर करून शिका. आणि तुम्ही एकदा जरी शिकले नाही आपल्या हातून, तर मी तुम्हाला अजूनही सांगतो, आयुष्यभर कधीही मराठी दुसरं लेक्चर करण्याची गरज पडणार नाही, एवढी खात्रीशीर सांगतो. किंवा तुम्हाला कोणतेही पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही, एवढा मी तुम्हाला अजून भरोसा देऊ शकतो. चला, आजच्या तासिकेत आपण इथं थांबतोय. भेटू परत उद्या शब्दाच्या तिसऱ्या जातीमध्ये, ते म्हणजे विशेषण. फक्त तुम्ही लेक्चर व्यवस्थित, जिथं समजलं नाही तिथं माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला, मला वैयक्तिक कॉल करा. मी तुम्हाला जिथं समजलं नाही तिथं व्यवस्थित पद्धतीनं समजून सांगण्याचे निश्चित प्रयत्न करेल. चला थांबू मग आपण आजच्या तासिकेमध्ये. भेटू परत उद्या एका नवीन शब्दाच्या जातीमध्ये. त्या जातीचं नाव असणार आहे विशेषण. धन्यवाद.